स्वयंपाकाची चव, रांगोळीची कला आणि थोडी क्रिएटिव्हिटी सगळं एकाच चॅनलवर. आज या वैराकन्या क्रिएटिव्ह किचनमध्ये बनवणार आहोत चविष्ट आवळा कँडी. मुलांना जेली चॉकलेटला पर्याय म्हणून आपण त्यांना ही आवळा कँडी देऊ शकतो. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. जेली चॉकलेट फक्त चव देतं, पण आवळा कँडी चवीसोबत आरोग्यही देतं. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडते आवळा कँडी. तर आज आपण पाहणार आहोत आवळा कँडीची सोपी रेसिपी. आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे. एका कढईमध्ये पाणी ठेवून त्यावरती जाळी ठेवायची आणि आवळे 15 मिनिटं वाफवून घ्यायचे. आवळे छान शिजलेत. आता हे थंड करून घ्यायचे. आवळे थंड करून त्याच्यातील बिया काढून घ्या आणि पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या. आता ह्या पाकळ्या आहेत याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची. आवळ्याची पेस्ट कढईमध्ये काढून घेतली आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. चवीनुसार साखर घालायची. चवीनुसार सेंधव मीठ घातलं. साधं मीठ घालायचं आणि काळी मिरी घातली आहे. आता हे मिश्रण आहे ते एकसारखं हलवत राहायचं आहे. साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे. साखर पूर्णपणे विरघळली. आता यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं. 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतले. यामध्ये पाणी घालून याची पेस्ट करून घ्या. पाणी अगदी थोडं घालून पेस्ट करून घ्यायची. कॉर्नफ्लोअर थोडं घट्टपणा देतं, त्यामुळे कँडी जेली टाईप सॉफ्ट आणि चिवट होते. 2 चमचे तूप घालायचं. याने कँडीला छान चिकटपणा येतो. आता पुन्हा याला चांगलं एकसारखं परतत राहायचं. याचा घट्ट गोळा तयार झाला पाहिजे. मिश्रण कढई सोडायला लागले. छान घट्ट गोळा होईपर्यंत परतत राहायचे. मिश्रण छान घट्ट झालंय. आता याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं. प्लेटला तूप लावून घेतलंय. यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं पसरून घेतल्यानंतर हे सेट होण्यासाठी 1-2 तास ठेवून द्यायचं. हे जे मिश्रण आहे ते लगेचच कढईमधून काढायची घाई करायची नाहीये. चांगलं घट्ट होऊ द्यायचंय, तरच त्याला चांगला चिवटपणा येतो. आता हे सेट होण्यासाठी 1-2 तास ठेवून द्यायचं. आवळा कँडी व्यवस्थित सेट झाली आहे. आता ही कट करून घ्यायची. पहा, कँडी अगदी सहजपणे कट होतीये. कँडीला हलकी चमक पण आली आहे आणि कँडीचं शेप पण छान होल्ड होतोय. कँडी चवीला आंबट गोड आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हेल्दी स्वीट ऑप्शन म्हणून ही कँडी नक्की करून बघा. कँडी 1-2 दिवस उन्हात सुकवा, म्हणजे ती जास्त दिवस टिकते. कँडी आहे ती थोडी ड्राय होण्यासाठी पिठी साखरमध्ये अशी घोळून घ्यायची आहे. मी ह्याचे चौकोनी आणि थोडेसे असे गोल असे शेप देऊन घेतलेत. आता हे पिठी साखरमध्ये घोळून घेऊयात. चविष्ट आवळा कँडी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. असे रेसिपी, रांगोळी आणि क्रिएटिव्ह आयडियाचे व्हिडिओ पाहण्यासाठी बघत रहा वैराकन्या. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.